गुड मॉर्निंग मित्रांनो. दक्षिण भारत भाग 6 मध्ये आपलं स्वागत आहे. साधारण रात्री 12 ते 1च्या दरम्यान आम्ही कन्याकुमारी इथं पोचलो आणि तिथं विवेकानंद संस्थानमध्ये रूम घेतले आहे. आता सकाळ झाली आहे आणि या सकाळी सूर्योदय बघायला आम्ही बीचवर आलेलो आहे. तर अतिशय सुंदर असा सूर्योदय आपल्याला इथं कन्याकुमारीला बघायला मिळतो आहे. भारताचं सर्वात शेवटचं टोक हे कन्याकुमारीचं आहे. तर खूप छान असं सूर्योदय आपलं बघूया. किती छान अशा लाटा येत आहेत. फोटोजेनिक असं वातावरण आहे. चला तर मग आपण फोटो सेशन करूया. फोटो सेशन झाल्यानंतरला आम्ही रूमवर जाऊन फ्रेश वगैरे झालो. त्यानंतरला नाश्ता वगैरे करून मग आम्ही आलो फेरी बोटकडे. पोरं कशी मस्ती करताय कारण की इथं आम्ही लाईनीत थांबलेलो आहे. फेरी बोटकडे जाण्यासाठी लाईन भेटली आम्हाला. आता आमचा फायनली नंबर आलेला आहे. खूप वेळ वेट केल्यानंतरला चला मग आपण जाऊया आता फेरी बोटमध्ये. आपण आता चाललेलो आहे विवेकानंद स्मारककडे. ही जी समोरची बोट आपण पाहिली ही नेव्हीची होती. तर पार्किंग लॉट आहे. ही आपली समोर इनोवा उभी आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. खूप छान वाटतं इथनं बघण्यासाठी. ही समोर आपली फेरी बोट आली आहे. आता प्रत्येकाला लाईफ जॅकेट एक घालणं कंपल्सरी आहे. त्यामुळे प्रत्येकाला लाईफ जॅकेट घेऊनच बोटमध्ये बसावं लागतंय. चला तर मग घेऊया लाईफ जॅकेट, बसूया बोटमध्ये. आम्हाला पण खूप उत्सुकता लागलेली आहे की बोटीतनं जायचं आहे. बोटीची मजा घेऊया आणि जाऊया विवेकानंद स्मारककडे. मी थोडा व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून स्पीडली केलेला आहे आणि आपण फायनली पोचलो आहे. आता इथं पोचल्यानंतरला परत लाईफ जॅकेट इथं ठेवून पुढे आपण जाणार आहोत. गौरांग इकडं. मम्मी आली. चला निघूया आता आपण पुढे. 1892 मध्ये विवेकानंद कन्याकुमारीला आले होते व ह्या दगडावर बसून त्यांनी तपश्चर्या केली व असे म्हटले जाते की त्यांना इथंच ज्ञानप्राप्ती झाली. त्यांच्या स्मारक हे 1970 मध्ये बांधले गेले. चला तर मग जाऊया, स्मारक बघूया. आणि सिक्युरिटीने सांगितलेलं आहे बाहेर फोटो सेशन करणं अलाउड आहे. खरं स्मारकच्या मध्ये आपण फोटो सेशन करू शकणार नाही. त्यामुळे जेही फोटो सेशन करायचं आहे ते बाहेरच करायचं आहे. बाहेर वातावरण खूप छान आहे फोटो सेशन करण्यासाठी. तर आपण आता स्मारक बघूया. स्मारक बघून झाल्यानंतरला फोटो सेशन करूया. स्मारक बघून आल्यानंतरला स्मारकच्या समोरच कन्याकुमारी मातांचे पाऊल आहेत. असे म्हटले जाते की कन्याकुमारी माता म्हणजे पार्वतीचाच अवतार आहे. त्या भोलेशंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी इथं त्यांनी तपश्चर्या केली होती. हा जो आपण समुद्र जो पाहतोय आपण, हा ॲक्च्युली 3 समुद्रांचं संगम आहे. बेंगॉल ऑफ बंगाल, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र. पोरं कशी उड्या मारतायत. विवेकानंदांचं स्मारक. इथं फोटो अलाउड नाही आहे. चला आता मुकू आणि मी डान्स करणार. अतिशय सुंदर असे थंडगार हवाचा झोका खूप आहे इथं. लाटा पण खूप छान अशा बघायला मिळत आहे. जेव्हा त्या दगडावर म्हणजे
वर जेव्हा आदळत आहे तेव्हा खूप छान असं पाणी उडतंय आणि गार हवा येते. खूप छान नजारा आहे. चला आता परतीच्या मार्गावर म्हणजे आता आपण चाललोय दुसऱ्या स्मारक बघायला. दुसरं जे स्मारक आहे ते म्हणजे तमिळमधले कवी तिरुवल्लीवर्गी यांचे जे स्मारक जे बांधलं गेलेले आहे त्याची उंची 133 फूट आहे आणि ते 2000 पासनं लोकांना बघण्यासाठी त्याची परमिशन भेटली. बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे. हे नाईट व्ह्यू आहे. आता आम्ही सनसेट बघायला आलो होतो त्यावेळेला किती सुंदर अशी दुरून लाइटिंगनी ते स्मारक हे केलेले आहे. खूप छान असं दिसतं. आता हे पाहून झाल्यानंतरला आम्ही चाललो आहे कन्याकुमारी माता मंदिराकडे. चला तर मग जाऊया कन्याकुमारी माता मंदिराकडे. हे मंदिराचं मागचे साईड आहे, हा जाण्याचा मार्ग. आणि इथं फोटो सेशन अलाउड नसल्यामुळे मध्ये फोटो काढता येणार नाही आहे, तर बाहेरनंच हे मातेचं मंदिर दिसतंय आपल्याला. आणि परत आता आम्ही रूमवर आलेलो आहे. रूमवर येताना गेटच्या इथं सुंदर असं हे मंदिर बांधलं आहे संस्थांनी. त्याच्यासमोर गार्डन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.